जळगावमध्ये रेशन धान्याचा नियमित पुरवठ्याच्या प्रश्नावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। रेशन वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सर्वसामान्य नागरिकांना नियमित आणि वेळेवर रेशन धान्य मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। पाहूया या आंदोलनाचा हा विशेष रिपोर्ट। गरिबांपासून पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? भाऊसाहेब, तुम्ही या ठिकाणी ठिय्या मांडलेल्या विविध मागण्यांसाठी काय सांगाल? आज मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, आमच्या जळगाव ग्रामीण मधील जनता इथे वारंवार फेऱ्या मारते जळगाव तहसील कार्यालयामध्ये, पण त्यांना या ऑफिसमधून फिरवलं जातं। त्याचं एकमेव कारण काय की यांना लाच पाहिजे, यांना 1500 रुपये पाहिजे, यांना 5000 रुपये पाहिजे। पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, हा जो रेशन कार्ड आहे, हा रेशन कार्डचा एक कागदाचा तुकडा नाही, हा सर्वसामान्य गरिबांचा जगण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। पण तो अधिकार सुद्धा तुम्ही त्यांचा चिंता आहे तुम्ही हिसकावून घेतायत। भारतीय संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे, पण या मूलभूत हक्कापासून जर वंचित ठेवण्याचं काम कोणी करत असेल ते जळगाव तहसील ऑफिसमध्ये काही ठराविक अधिकारी आहेत ते करत आहेत। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, जे नवीन रेशन कार्ड असेल किंवा जे 12 अंकी नंबर असेल तो तात्काळ त्यांना मिळायला पाहिजे, नवीन इष्टांक मिळायला पाहिजे आणि त्यांना चांगलं प्रतीचं धान्य मिळायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या जळगाव तहसील कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार माजलेला आहे, ज्या दलालांचे इथे सुटसुटाट आहे, त्या दलालांना तुम्ही जागल्या जागी थांबायला पाहिजे, जेणेकरून माझी विधवा बहीण, माझा दिव्यांग बांधव, माझा भूमिहीन बांधव यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। अहो, हे 200 रुपये रोजाना आपल्या शेतामध्ये राबतो आणि हे काही हरामखोर अधिकारी त्यांच्याकडनं 2000 ते 5000ची मागणी करतात। अरे, यांना तर कॅबिन मध्ये बाहेर काढून यांना लाताने मारायला पाहिजे। मी या मताचा माणूस आहे। जर आम्हाला न्याय नाही मिळाला, जर कोणत्याही माझ्या माय माऊलीकडनं कुणी लाच मागण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर आम्हाला आढळलं तर जागच्या जागी त्याला ठेचल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक शांत बसणार नाही, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। भाऊ, काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि बऱ्याचशा महिलांना अनेक वर्ष झाले त्यांना राशन मिळालं नाही, काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हा आक्रोश आहे आणि रोजंदारीने आणलेली पब्लिकने, आम्ही खूप मोठे राजनेते नाहीत की रोजंदारीने पब्लिक बोलू, हे सर्व वंचित आहेत आणि यांच्या न्याय हक्कासाठी आज इथे या तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करून बसलेले आहे। आमचा सर्वात मोठा आणि पहिला आमची मागणी एक आहे की ज्यांच्या इष्टांकाच्या नावाखाली, पुरवठा यादीच्या नावाखाली जो छळ यांनी मांडलेला आहे, 1.5-2 वर्षापासून लोकांना फिरवत आहे, यांचा तात्काळ इष्टांक जो काही पुरवठा यादीत नाव येऊन एवढ्या 15 ते 20 दिवसामध्ये त्यांच्या नावाचं धान्य वितरित व्हायला पाहिजे। प्रत्येकाच्या OCA ह्या कार्यालयाने दिलेल्या, यांचे जे कर्मचारी आहेत हे लोकांची अरेतुरेची आरेरवेची भाषा वापरतात। तुला पटीन त्याच्याकडे जाय, तुला कोणाकडे काय जाणं काय करणार करून घे, पैशाची मागणी असेल। काही लोक आमच्याकडे व्यक्त होताना घाबरतात की भाऊ माझे कागदपत्र अडकलेले आहेत, पैसे भेटणार, माझं कागदपत्र अडकले, माझं धान्य चालू होणार नाही। बऱ्याचशा अशा सर्व व्यथित आणि ग्रस्त लोकांना आम्ही इथं जमा केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला इथून आमची मागणी मान्य होणार नाही, दिव्यांग बांधवांचा धान्य असेल, संजय गांधी निराधार योजना, एकल महिला विधवा पेन्शन यांचा पगार यांचं कधी प्रकरण चालू करणार आहेत याचा आम्हाला ठोस जोपर्यंत उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। ज्यांना 12 अंकी भेटले